सिद्धार्थ हाई स्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालय थाड़े गांव में स्वतंत्रता दिवस के अवसर पर डिजिटल स्मार्ट क्लासरूम का शुभारंभ किया गया। संस्था ने सम्माननीय सचिव दिलीप भाऊ बंसोड़ एवं गांव के सरपंच IT पाटिल की प्रमुख उपस्थिति में यह कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य BM मालधे ने बताया है कि वो पिछले करीब 30 वर्षों से विद्यालय में सहायक शिक्षक के रूप में कार्यरत है। वर्ष 2022 से प्राचार्य के रूप में अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं। ग्रामीण क्षेत्र के विद्यार्थियों आधुनिक एवं गुणवत्तापूर्वक शिक्षा उपलब्ध कराने के उद्देश्य से विद्यालय में डिजिटल स्मार्ट क्लासरूम की शुरुआत की गई। प्राचार्य मालधे ने बताया है कि विद्यालय में पिछले करीब 30 वर्षों से स्काउट एवं गाइड आंदोलन संचालित किया जा रहा है। इसके माध्यम से विद्यार्थियों के अनुशासन, स्वावलंबन एवं नेतृत्व क्षमता, सेवा भावना एवं अच्छे संस्कार विकसित किए जाते हैं। विद्यालय के अनेक विद्यार्थियों ने स्काउट एवं गाइड के माध्यम से राज्य पुरस्कार प्राप्त किए, जबकि कुछ विद्यार्थियों ने राष्ट्रपति पुरस्कार तक पहुंच बनाई है। कनिष्ठ महाविद्यालय के विद्यार्थियों के लिए रोबल एवं रेंजर यूनिट की संचालित की जाती है। इसके माध्यम से विद्यार्थियों में समाज सेवा की भावना विकसित करने के साथ साथ विभिन्न प्रकार के प्रशिक्षण दिए जाते हैं। पर्यावरण संरक्षण के लिए विद्यालय में इको क्लब एवं राष्ट्रीय हरित सेना के माध्यम से वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण जागरूकता के संबंधित विभिन्न गतिविधियों नियमित रूप से आयोजित की जाती है। विद्यालय के विभिन्न विद्यार्थियों ने शैक्षिक क्षेत्र में भी उल्लेखनीय सफलता हासिल कर नीट 2025 परीक्षा में विद्यार्थियों की छात्रा कुमारी ईश्वरी को कुड़े उत्कृष्ट कुंभल करने सफलता प्राप्त कर सरकारी मेडिकल कॉलेज में MBBS प्रवेश के लिए पात्रता हासिल की है। ग्रामीण क्षेत्र में विद्यालय के लिए यह उपलब्धि गौरव की बात है। इसी प्रकार विद्यालय की छात्र सरबरी ठाकरे ने JEE 2025 तथा 79% अंक प्राप्त कर राष्ट्रीय स्तर पर NIT जैसे प्रतिष्ठित संस्थानों में प्रवेश के लिए पात्रता हासिल की है। यह उपलब्धि विद्यालय के लिए एक महत्वपूर्ण मील का पत्थर मानी जा रही है। डिजिटल स्मार्ट क्लासरूम के माध्यम से विद्यार्थियों को दृश्य एवं श्रव्य माध्यम से पढ़ाई को अधिक आसानी और प्रभावी तरीके से समझने का अवसर मिलेगा। ऑनलाइन क्लासरूम का और डिजिटल कंटेंट के माध्यम से ग्रामीण विद्यार्थियों को आधुनिक शिक्षा की मुख्य धारा से जोड़ने में यह पहल महत्वपूर्ण साबित होगी। ग्रामीण क्षेत्र में शिक्षा का कार्य करने वाले सिद्धार्थ हाई स्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालय के लिए यह निश्चित रूप से गर्व की बात है। यहाँ के विद्यालय आज प्रतियोगी परीक्षाओं में सफलता हासिल कर अपने सपनों को साकार कर रहे हैं। डिजिटल स्मार्ट क्लासरूम की यह नई पहल विद्यार्थी को उज्जवल भविष्य की दिशा में एक महत्वपूर्ण कदम साबित होगी। वंदे भारत से राकेश कुमार टिंभेकर की रिपोर्ट। संपूर्ण पाठ्यपुस्तकातील कंटेंट आणि जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम त्यांना या डिजिटलच्या माध्यमातून दिलं जाईल। तर या ठिकाणी आपण मला खूप आनंद वाटते साहेबांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने हे आपल्याकडे पहिल्यांदाच ग्रामीण ठिकाणी हा डिजिटल आपण क्लासरूम या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। त्याबद्दल त्या सर्वांचं मी पुनश्च हार्दिक स्वागत करतोय। आणि कनिष्ठ महाविद्यालय कानेगाव कॉलेजचे प्राचार्य मालधे सर आज 15 अगस्त मी तुमच्या शाळेत आलो। त्या शाळेमध्ये मला अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या पथकाची तुम्ही पथक तयार केले। त्याचा उद्देश सांगा आणि कोणते कोणते पथक आहे ते आणि डिजिटल स्मार्ट। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मी BM मालधे, प्राचार्य सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव या ठिकाणी मागील 30 वर्षापासून मी सहाय्यक शिक्षक या पदावर काम करत होतो आणि 2022 पासून प्राचार्य म्हणून मी या ठिकाणी म्हणजे आपलं काम करत आहे। या विद्यालयामध्ये माझ्या विद्यालयामध्ये जवळपास 30 वर्षापासून आमच्या या विद्यालयामध्ये स्काउट आणि गाईड हे जे मूवमेंट आहे, चळवळ म्हणजे भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये स्काउट गाईड या चळवळीमार्फत आमच्या या विद्यालयामध्ये
स्काउट गाईड म्हणून जे एक युनिट आहे, ही युनिट केवळ विद्यालयात नसून ही जी चळवळ आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये, यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जी शील आणि शिस्त आहे, त्याचबरोबर स्वावलंबन आहे, इत्यादी गुणांचं त्या ठिकाणी त्यांना ते शिकवलं जाते. आणि मला अभिमान वाटतोय की माझ्या या शाळेमध्ये मागच्या या 30 वर्षापासून या मुवमेंटद्वारे अनेक विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहे. काही विद्यार्थी हे राष्ट्रपती म्हणजे पुरस्कारापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी मजल मारलेली आहे. त्याचबरोबर जे मोठे विद्यार्थी आहेत ज्युनियर कॉलेजचे, त्यांच्याकरिता रोवर आणि रेंजर, रोवर हे म्हणजे विद्यार्थी असतात आणि रेंजर हे मुलींसाठी हा एक युनिट असते स्वतंत्र. यांच्या मार्फत समाजामध्ये जी सेवा आहे, तर सेवा हा भाव त्यांच्यामध्ये वाढीस लागावा, त्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये रोवर आणि रेंजर हे युनिट सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या युनिटच्या मार्फत त्यांना अनेक प्रकारचे त्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाते. याचबरोबर देशामध्ये आज पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास होत आहे, म्हणून आपल्या राज्यामध्ये सुद्धा इको क्लब नावाचं एक त्या ठिकाणी संस्थान तयार झालेलं आहे आणि त्यामार्फत शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना याच्यातर्फे म्हणजे वृक्षांचं म्हणजे संगोपन आणि पर्यावरणाचा सुद्धा समतोल हा हेतू साध्य करण्यासाठी त्यामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवले जातात. तर याचबरोबर 15 ऑगस्टला याचं औचित्य साधून आम्ही आपल्या विद्यालयामध्ये, आमचं विद्यालय हे ग्रामीण ठिकाणी म्हणजे शिक्षण देण्याचं काम करत आहे आणि अशा या AI च्या काळामध्ये आमचे ग्रामीणचे विद्यार्थी हे मागं पडू नये त्यासाठी संस्थेने त्यांच्या प्रेरणेनं आज विद्यालयामध्ये डिजिटल स्मार्ट क्लासरूम याचा या ठिकाणी आज भव्य शुभारंभ केलेला आहे. त्यामार्फत विद्यार्थ्यांना जे डिजिटली जे शिक्षण आहे, ते डिजिटली शिक्षण AI मार्फत ऑनलाईन क्लासरूम आणि जे काही बेसिक कंटेंट आहेत, ते बेसिक कंटेंट विद्यार्थ्यांना दोन्ही म्हणजे इंद्रियाच्या मार्फत श्रवण आणि दृक आणि आपलं व्हिज्युअली जे आहे, हे दोन्ही इंद्रियांच्या मार्फत त्यांना अधिकाधिक लवकर सुलभ तो कंटेंट त्यांना अध्यापन करण्यामध्ये आणि अध्ययन करण्यामध्ये विद्यार्थ्यांना फार मोठा मोलाचा त्यांना आज एक त्यांना उच्चांक गाठता येऊ शकतो. आणि त्यासाठी आज आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव महोदय आदरणीय दिलीप भाऊ बनसोड आणि आमचे गावचे सरपंच IT पटले सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज डिजिटल स्मार्ट क्लासरूमचा भव्य त्या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. मला आशा आहे की यामार्फत विद्यार्थी निश्चित ते पुन्हा आपल्या अभ्यासामध्ये पारंगत होतील. एवढं मी सांगतो. सर, आज तुमच्या शाळेत आलो मी. हा, आतापर्यंत आपल्या तिवड तालुक्यात जेवढे विद्यार्थी शिकत आहेत त्या खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी आज कितीतरी आपल्या विद्यालयामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्यात ते कोणत्या हा होय सर, हे फार मोठी म्हणजे आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे आणि मला गर्व सुद्धा आहे की एका छोट्याशा ग्रामीण ठिकाणी हे विद्यालय काम करत आहे आणि या छोट्याशा इवल्याशा या ग्रामीणच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये असे आमचे विद्यार्थी या ठिकाणी एक आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न म्हणजे पूर्ण करण्यासाठी एक निश्चित अभिमान आहे की यावर्षी 2025-26 या परीक्षेमध्ये, नीट या परीक्षेमध्ये 2 विद्यार्थी हे गुणानुक्रम नीटमध्ये प्रथम चांगल्या गुणांनी ते पास झालेले आहेत. तर एवढंच नाही, केवळ पासच नाही तर त्यांना सरकारी जी मेडिकल कॉलेज आहे MBBS साठी कुमारी ईश्वरी कोकोडे नावाची एक आदिवासी मुलगी आपल्या ग्रामीण ठिकाणातली विद्यार्थी आणि उत्कर्ष कुंभलकर म्हणून विद्यार्थी हे सुद्धा या परीक्षेत क्वालिफाईड झालेले आहेत. निश्चित हे आमच्या शाळेसाठी फार मोठं एक मैलाचा दगड ठरलेला आहे असं मला सांगण्यास काही वावगं नाही. याचबरोबर एक सर्वरी ठाकरे नावाची मुलगी आहे 2025-26 ही सुद्धा JEE परीक्षेमध्ये 97% घेऊन आपल्या या ग्रामीण ठिकाणातून ती उत्तीर्ण झाली आणि राष्ट्रीय NIT सारख्या कॉलेजसाठी ती पात्र झालेली आहे. तर ही सुद्धा आमच्या या शाळेकरिता फार मोठी उपलब्धी आहे असं मला आजच्या या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय.